नमस्कार. मी डॉक्टर रमा मराठे सादर करीत आहे माझ्या ती दोघं या कथासंग्रहातील एक कथा डॉक्टर सौ आनंदी गोपाळ जोशी. गोपाळरावांनी दिव्याची वात थोडी मागं सरकवली. उजेडाचा आनंदीला त्रास होऊ नये म्हणून ज्योत लहान केली. आनंदीच्या कपाळावर गोपाळराव हळुवार हातानं थोपटत होते. उजव्या हातानं त्यांनी तिचं पांघरूण सारखं केलं आणि चेहऱ्यावरून हात फिरवला. तिच्या वर आलेल्या गालफडांनी तो हात तिथेच अडकवून ठेवला. हाताला पाणी लागलं. डोळ्यातून ओघळ वाहत होते. तिच्या अंगात ताप होता. गोपाळरावांच्या डोक्यात एकदम संताप भिनला. या रूढी परंपरा जीव घेतील आमचा, ते तात ओठ खात पुटपुटले. त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. ही ग्लानीत आहे. सकाळी तर किती आनंदात होती. आज 16 नोव्हेंबर 1886. हिंदुस्थानचा किनारा गाठला. माय देशाची हवा लागताच हिची प्रकृती सुधारेल असं वाटलं होतं. ही दिसतही होती किती ताजीतवानी. इथं दात्यांच्या घरी आलो. मावशी गेल्याचं कळताच हिनं चक्क डोक्यावरून आंघोळ करावी. प्रकृती अशी क्षीण, त्यात थंडी. मी म्हणतेय आपल्याला काय सोसेल किंवा नाही याची जरा देखील पर्वा करू नये हिनं. आनंदी, अगं लाख मुलाचा जीव तुझा. साऱ्या हिंदुस्थानचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत. आज सकाळी पाहिलंच ना कशी पुष्पवृष्टी केली तुझ्यावर. फुलं, हार, तुरे, अभिनंदन पत्र, मानपत्र, कौतुक पत्र यांचा नुसता वर्षाव झाला. गोपाळरावांना आनंदीचं बोटीतून बाहेर पडतानाच साजरं रूप आठवलं. आता हिंदुस्थानचा किनारा दिसणार म्हटल्यावर तिच्या मनाला अगदी उमेद उभारी आली होती. आपली माणसं, आपला देश, आवडतो भोजन हे सारं मिळणार म्हणून ती किती उल्हसित झाली होती. स्वदेशाचा वाराही जडू तिचा सारा शीण घालवणार होता. पहाटे पहाटेच तिनं गोपाळरावांना उठवलं होतं. हिंदुस्थानच्या भेटीची ती तयारी करू लागली होती. तिनं त्यांना पेटीतून लुगडी काढून द्यायला सांगितली. वर 2 लुगडी होती. त्यातलं एक गोपाळराव काढून द्यायला लागले तर म्हणाली, माझ्या अमेरिकेतल्या या गुजराती साडीबद्दल मागे रागे भरणं झालं होतं. आता अमेरिका सुटली आणि ती वेशभूषाही. तळात काळी चंद्रकळा आणि धारवाडी खणाची चोळी आहे ना, ती द्या. नथ, उडी, बुगडी सारं तिनं मोठ्या हौशीनं घातलं. नऊवारी काळी चंद्रकळा ती नेसली. तिच्या केसांचा गुंता सोडवून देताना मात्र गोपाळराव घामाघूम झाले. तुमचे केसही पुष्कळ हो. आनंदी मोकळं हसली होती. तिनं वेणीफणी आवरून उगवत्या सूर्या इतकंच तेजस्वी ठसठशीत कुंकू लावलं. मग अंगावर पांढरी शुभ्र काश्मीरी शाल घेतली. दुसरी सरस्वतीच जणू, असं गोपाळरावांना वाटलं होतं. अमेरिकेतून डॉक्टर होऊन परतलेली आनंदी. आपलं स्वप्न. मुलाच्या मृत्यूनंतर तिनं डॉक्टर बनण्याचा ध्यास घेतला आणि स्त्रीला निदान सुशिक्षित बनवणं ही आपली आकांक्षा मग त्यापुढं अगदीच ठेंगणी वाटायला लागली. याच मुंबई शहरात केवळ 7-8 वर्षापूर्वी शाळेत जाणाऱ्या आनंदीला लोकांनी दगड मारले होते. वाळीत टाकण्याच्या धमक्या दिल्या होत्या. ती आनंदी मायदेशी परतली म्हणून सारा देश हरखला होता. आनंदोत्सव साजरा करीत होता. गोपाळरावही त्या आनंदात हरवून गेले होते. या आकाश फुलासोबत जणू आकाशात तरंगत होते. आनंदीनं पूस बदलली. तिला एकदम खोकल्याची उबळ आली.
गोपाळरावांनी तस्त पुढं केलं. आनंदानं चौखूर उधळलेलं त्यांचं मन एकदम लगाम खेचला जावा आणि आसूड अंगावर पडावा तसं दचकलं. त्यांना अमेरिकेतले शेवटचे दिवस आठवले. पदवीदान समारंभानंतर आणखी काही दिवस अमेरिकेत राहावं असं गोपाळरावांच्या मनात होतं. पण नायगारा बघून परतल्यावर आनंदीची तब्येत आणखीनच बिघडली. गोपाळरावांना तारीख वार सगळं आठवत होतं. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर तिला फिलाडेल्फियाच्या वुमन्स हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं होतं. सगळ्या तपासण्या, परीक्षा, उपचार चालू होते. पण शरीर खंगत चाललेलं. डॉक्टर बॉडलेबाई रोज पाहून जायच्या. एक दिवस त्यांनी गोपाळरावांना बाजूच्या खोलीत बोलावलं. मान खाली घालून त्या म्हणाल्या, तुम्हाला एक सुचवावंसं वाटतं. आनंदीसाठी ही हवा योग्य नाही. तिला येथे बरं वाटणार नाही. तुम्ही तिला हिंदुस्थानात घेऊन जा. कोणत्याही आजाराला माय देशाची हवा चांगली. गोपाळरावांच्या पोटात एकदम कालवल्यासारखं झालं. त्यांनी खुर्चीचा आधार घेतला. चाचरत ते म्हणाले, तिथे तरी बरं वाटेल ना. तुम्ही म्हणाल तसं करतो. डॉक्टर बॉडले आनंदीच्या कॉलेजच्या डीन होत्या. आनंदी त्यांची लाडकी शिष्या होती. आनंदी परीक्षेत पहिली आल्याचं त्यांनी स्वतः गोपाळरावांना पत्र पाठवून कळवलं होतं. तिच्याबद्दल त्यांच्याही मनात खूप आशा अपेक्षा होत्या. त्या कोसळताना पाहून त्यांचंही मन हेलावलं होतं. हे गोपाळरावांना समजत होतं. चेहरा निर्विकार ठेवण्याचा कसा बसा प्रयत्न करीत त्या म्हणाल्या, परिस्थिती गंभीर आहे. तिला कळू देऊ नका. गोपाळराव लहान मुलासारखे रडायला लागले. पाठीवर थोपटत बॉडलेबाईंनी धीर दिला. परमेश्वराचा हवाला दिला. त्या म्हणाल्या, माय देशाच्या हवेनं कधी कधी चमत्कार घडतात. मोठमोठे आजारही बरे होतात. पण म्हणजे आनंदीला झालं असेलच ना स्वतःच्या आजाराचं निदान. बोटीत ती म्हणाली, मला वैद्यराज बापूसाहेब मेहेंदळ्यांचं औषध घ्यायचंय. ते धन्वंतरी आहेत. ते धन्वंतरी आहेत. त्यानं मी बरी होईन. मग ग्रीनवूड कंट्रीतली आत्म्यांसाठीची बांधलेली घरं पाहताना ती इतकी गंभीर का झाली होती. त्यातलं एक घर आपल्यासाठी घेऊया असा हट्टच धरून बसली होती. मेपल वृक्षाच्या तांबड्या पांढऱ्या पानात दडलेली ती सुंदर बंगली तिला आवडली होती. कसली चाहूल लागली होती तिला. गोपाळराव विचारांचा गुंता सोडवत होते. पाणी हवंय. गोपाळराव उठले. त्यांनी दिवा मोठा केला. आनंदीला डबडबून घाम आला होता. त्यांनी पाठीखाली हात घालून तिला उठवून बसवलं. पाणी दिलं. घाम पुसला. कसं वाटतंय आता? असं हळूवार विचारलं. त्यांचे डोळे, आवाज सारंच ओलावलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं डोळे उघडले तेव्हा सुबोध पत्रिकेचा अंक घेऊन गोपाळराव खोलीत शिरत होते. मोठ्या हर्षानं त्यांनी तिला वाचून दाखवलं. आम्हास लिहिण्यास आनंद होतो की आमचे देशबांधव व मित्र राजमान्य राजश्री गोपाळराव जोशी हे आपला सर्व हेतू साधून आपले कुटुंब सौ डॉक्टर आनंदीबाई यास उत्तम प्रकारचे इंग्लिश शिक्षण देऊन त्यास डॉक्टरी MD ची पदवी अमेरिकेत मिळवून देण्याचे यश मिळवून उभयता ईश्वर कृपेने मंगळवारी प्रातःकाळी स्वदेशी सुखरूप परत आली. आमच्या देशातून दूर परदेशी जाऊन एकटे राहून अभ्यास पूर्ण करून परीक्षा देऊन डॉक्टरची उत्तम पदवी संपादून स्वदेशी परत येण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. त्यातही समाधान मानण्याची अशी गोष्ट आहे की
परदेशी स्वधर्मरक्षण जेवढे करवेल तेवढे करून व आपल्या स्वदेशीय चाली रीतीभाती कायम राखून आनंदाने व प्रेमाने स्वदेशाची सेवा व परोपकार करण्याच्या इच्छेने दोघेही परत आले आहेत. त्यांचा थाटमाट, डामडौल व अमेरिकेच्या प्रवासाच्या महायात्रेचा फुगारा आणि ताठा वगैरे काही नसता सर्व साधा भोळा प्रकार पाहून आम्हास तर फारच समाधान झाले. आनंदी क्षीण हसली आणि म्हणाली, यासाठीच काल डोक्यावरून स्नान केले हो. परदेश गमन झाले तरी देशनिष्ठा धर्मनिष्ठा तसूभरही कमी झाली नाही. हेच हेच तिला खोकल्याची उबळ आहे. तू बोलू नकोस हो अधिक काही. गोपाळरावांनी उणउणीत पाण्यानं तिचं तोंड पुसलं. थोडं गरम पाणी प्यायला दिलं. त्यांना वाटलं, हिला सांगावं का ही किती आजारी आहे ते. या असल्या सत्व परीक्षा हिला आता झेपणार नाहीत हे तिला कसं समजवावं. बाहेर माणसांची नुसती रीग लागली होती. मोठमोठे लोक भेटायला येत होते. काल रात्रभर कण्हत कुथत होती ती हीच का आनंदी, असा प्रश्न गोपाळरावांना पडला. वर्तमानपत्राचे लोक आणि इतरांनाही आनंदी मोठ्या संयमाने नम्रपणे समयोचित उत्तर देत होती. एवढं बोलणं श्रम सहन होतील का हिला? हिला काय झेपेल आणि काय नाही याचा विचार आपण कधी केला नाही. सतत नवनवीन ओझी टाकत चालू हिच्या मनावर, शरीरावर. पार शिणवून टाकलं हिला. निर्दयी वागलो हिच्याशी. बालसुलभ, स्त्रीसुलभ कसल्याच भावनांचा विचार नाही केला. त्याचीच ही शिक्षा काय? हो, पण शिक्षा आपणाला व्हायला हवी, हिला का? गोपाळरावांना आठवली लहानगी आनंदी, 9 वर्षांची, गणपतराव जोशी इनामदारांची थोराड दिसणारी मुलगी यमू. मुलगी पाहायच्या समारंभातली 9 वारीचा बोंगा सावरणारी, रसरशी, आरोग्य संपन्न, ठेंगणी ठुसकी, तेजस्वी डोळ्यांची. आपली एकच अट होती, नारळ मुलगी नको. नारळ मुलगी नको म्हटल्यावर गणपतराव चमकले. तेव्हा आपण खट्याळपणे म्हणालो होतो, मुलगी द्या, नारळ नको. पण मी तिला शिकवणार. गणपतराव गांजलेले होते. 25 वर्षाच्या विधुराची ही तऱ्हेवाईक अटही त्यांनी मान्य केली, पण ती त्यांना पचली नव्हती. हिची आई हिला शिकवण्यासाठी पाठवायचीच नाही. हे कसले अगोचर चाळे. भर दिवसा नवऱ्याच्या खोलीत जाते, शिकून काय मोठी मडबीण व्हायचंय, असा कांगावा करीत रात्री उशिरापर्यंत कामं सांगत राहायची, मारायची. एकदा तर पोटरीवर पाठीवर जळक्या लाकडानं मारलं. एकीकडे हा असा आईचा मार, दुसरीकडे धाकात ठेवलं नाही तर ही ऐकणार नाही, शिकणार नाही असं वाटून आपणही हिच्यावर हवं तसं ओरडायचो. बुक, पट्टी, स्टूल काहीही फेकून मारायचो. तुला सोडून देईन, ख्रिस्ती होईन अशा धमक्याही द्यायचो. फार फार सोसलं हिनं, पण शिकायचं सोडलं नाही. कुशाग्र बुद्धी, एक पाठीच म्हणायला हवी. आपल्या लक्षात आलं होतं ते. खरं तर देवानच हे दान आपल्या पदरी टाकलं होतं. आपल्याला जपता आलं नाही. एक तरी स्त्री शहाणी करून बायको माणूस काय करू शकते हे जगाला दाखवून द्यायचं होतं. जे जे अपेक्षिलं ते आनंदीनं सहज पेलून दाखवलं. आपण मात्र हिचं कौतुक कधीच नाही केलं. अभ्यास केला नाही की झोडपून काढायचं. त्या दिवशी आजीबाईंनी सांगितलं, अहो अशा दिवसात नाही मन लागत एकदा. तेव्हा कुठे कळलं आनंदीला दिवस गेलेत म्हणून. 2 महिने झाले होते. हिनं तोंडातनं ब्र नाही काढला. निमूट मार खात उभी होती. गरोदरपण, बाळणपण, मातृभावना कशाचा म्हणून विचार नाही केला आपण. आनंदी मुलाला पाजत बसली तरी आपलं पित्त खवळायचं. या असल्या गोष्टीत वेळ काढते म्हणून हातांचा, शब्दांचा मार देतच होतो आपण तिला. कोवळं वय,
कधी खेळू बागडू दिलं नाही की कधी खाण्यापिण्याचं कोड कौतुक केलं नाही. अभ्यास करणारं यंत्र बनवलं होतं तिला. यंत्राला तेलपाणी घालतात, निगा राखतात. तीही मी कठोर माणसांना राखली नाही. लोक काही बाई बोलायचे, दगड देखील मारायचे, अपमान करायचे, दूषण द्यायचे. आपल्यासाठी सार सार सोसलं. पण म्हणून आपण कधी हिला मायेनं चुचकारलं नाही, कुरवाळलं नाही. सतत सतत जरबेट ठेवलं, धाक दाखवलं. गेल्या मार्च मध्ये तिनं पैसे पाठवण्याविषयी लिहिलं होतं. आपण तिच्यावर खर्चिक झाल्याचा आरोप केला. तिनं उद्वेगानं लिहिलं होतं, मला अंगावर आभूषणे घालण्यास पैसा नको आहे, तर मला अत्यंत आवडतो असा जो अभ्यास त्याकरिताच पैसा हवा आहे. त्याशिवाय मला काही एक करता येत नाही. प्रत्येक पावलास त्याची आवश्यकता लागते. आपण तिला कधी समजूनच घेतलं नाही. ती अमेरिकेत तिकडे एकटी होती. परका देश, परकी माणसं, अभ्यासाचा ताण, थंडी, दारिद्र्य, त्यात आपण तिला पत्रातून धारेवर धरलेलं. जन्माची खोड. इतक्या सद्गुणी पत्नीवरही नाना आरोप केले, छचोरपणाचे, गर्विष्ठपणाचे. तिच्या मनाला यातना दिल्या. आपल्या मनाचा जणू दगड झाला होता. नियती म्हणाली, भोग आता आपल्या कर्माची फळं. आनंदीचा असा खंगत चाललेला देह पाहायला लागणं हा नियतीनं माझ्यावर उगवलेला सूड असावा. आनंदीच्या जीवाला स्वस्थता, आराम कधी मिळालाच नाही. आपण तो कधी लाभू दिला नाही. सतत तिला धारेवर धरलं. तिचं मन राखण्याचा कधी म्हणून यत्न केला नाही. का 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 असं केलं आपण? धाक दाखवला की ही म्हणेल तसं करते, हेच आपल्या तरकटी डोक्यात. तिनंही आपण म्हणू तसं केलं. मनाला, शरीराला राबवण्यास कधी कमी केलं नाही. निमूट सोसत राहिली. कधी तिनं सांगितलं तरी आपण दुर्लक्ष केलं. श्रमली बिचारी, थकून गेली. आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आनंदीच्या रूपातलं आपलं स्वप्न एकाएकी भगभगीत प्रकाश पडून दिवा विझला. सर्र झालं गोपाळरावांच्या मनात. फार अशुभ वाटलं ते त्यांना. काळोख असह्य वाटत होता. गोपाळराव आगपेटी शोधू लागले. हाताशी येईना पटकन. खोलीपेक्षाही मन अंधारलेलं होतं. दिवसभर भेटायला येणाऱ्या लोकांनी आनंदी वेढलेली असते, थकून जाते. रात्रभर ताप खोकला पाठ सोडत नाही. सतत कण्हत असते, पण दिवसात जराही दिसू देत नाही यातलं काही. पाठ अंथरुणाला टेकली की ग्लानीत असते. खूप वाटतं हिच्याशी पोटभर बोलून घ्यावं. अगदी ती आणि आपणच असावं फक्त. क्षमा मागायची हिची, केल्या अपराधांची. वेळ फार कमी उरलाय. आता ती माझी एकट्याची नाही राहिली, उभ्या राष्ट्राची झाली. डॉक्टर सौ आनंदी गोपाळ जोशी. सगळ्या देशातून माणसं येतात. नुसती गर्दी उसळलेली असते. सदा सर्वदा लोक येतच असतात. त्यात कुणाला नाही म्हणवत नाही. पुरुषांप्रमाणे स्त्रियाही येतात. ज्यांनी कधी घराचा उंबरठा ओलांडला नसता अशा स्त्रिया आनंदीला बघायला येतात. काहींनी आनंदीसाठी स्वयंस्फूर्तीने शंकराच्या देवळात अभिषेक सुरू केला. घरी येऊन ब्राह्मण मंडळी हिला अंगारा लावतात. प्रकृतीस उतार पडावा म्हणून पूजा अर्चा करतात. आनंदी, लोकांचं हे प्रेम तू मिळवलंस. हेच लोक आपल्याला वाळीत टाकायला निघाले होते, याचा त्यांनाच विसर पडलाय जणू. कल्याणच्या जोशीवाड्यात झिम्मा फुगड्यात रमणारी ही दांडगी पण बुद्धिमती मुलगी, ईश्वरानं आपल्याशी तिची गाठ बांधली. पाहता पाहता आकाशात झेपावली. मुंगी उडाली आकाशी. दुपारच्या डाकीनं एक पत्र आलं. कुतूहलानं आनंदीनं ते फोडलं. खाली सही होती, बाळ गंगाधर टिळक. व्यक्ती ओळखीची नव्हती, पण त्यांच्याबद्दल कानावर आलं होतं. केसरी मराठ्याच्या संपादकांचे हे नाव आहे. मजकूर मोडीत होता. आनंदीनं वाचायला सुरुवात केली.
आपण परदेशात जाऊन किती कष्टाने विद्या संपन्न केली हे आम्हास माहीत आहे. आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ स्त्रियांमध्ये आपली गणना आहे. आपणास पैशांची आवश्यकता आहे असे काल कानावर आले. सरदार दरकदारांच्या नादी लागू नये. नाचरंगात आणि नशा पाण्यात ते हजारो रुपये उडवतील, पण चांगल्या कार्यासाठी पैही देणार नाही. उलट टवाळी करून गावभर बभरा मात्र करतील. आमचा वर्तमानपत्राचा व्यवसाय आहे. प्राप्ती विशेष नाही तरी सुद्धा आपणास 100 रुपये पोचवावेत अशी इच्छा आहे. उद्या गोपाळराव आमच्या कचेरीत आले तर त्यांच्याजवळ मी पैसे देईन. आपले यश इतके उज्ज्वल आहे, कर्तबगारी इतकी थोर आहे की आपणास यापेक्षा कितीतरी मोठी रक्कम मी द्यायला हवी, परंतु आज मला ते शक्य नाही. याबद्दल खेद वाटतो. या पैशांबद्दल कुठेही वाच्यता होऊ नये. ही गोष्ट गुप्त राहावी अशी माझी इच्छा आहे. परमेश्वर कृपेने आपणास बरे वाटावे व तुमच्या ज्ञानाचा व कर्तृत्वाचा आपल्या देशबांधवास उपयोग व्हावा अशी प्रार्थना आहे. उद्या गोपाळरावांना जरूर पाठवावे. अनुमान करू नये. आनंदीनं ते पत्र पुन्हा पुन्हा वाचलं. अचानक तिचे डोळे भरून आले. हुंदक्याने तिचं शरीर गदगदू लागलं. ती हमसून हमसून रडू लागली. गोपाळरावांचा अंमळ डोळा लागला होता. रात्रभर त्यांना जराही नीज मिळाली नव्हती. आनंदीच्या रडण्यानं ते एकदम दचकून उठले. अहो, रडता कशाला? मी अजून जिवंत आहे म्हटलं. गोपाळराव हसत म्हणाले. आनंदीनं पत्र दाखवलं. अहो, यात रडण्यासारखं काय आहे? असे कसे हो तुम्ही? तुम्हीच वाईट नाही वाटत? वाईट कशाचं? तुमचं केवढं कौतुक लिहिलंय केसरीच्या संपादकाने. अहो, केसरी पत्र माझं आवडतं. विष्णू शास्त्री तर माझं देवा समान. या संपादकास मी पाहिलं नाही, पण स्वदेश प्रेमाचे त्यांचे जळजळीत लेख वाचले आहेत मी. त्यांनी 100 रुपये देणं याची महती अधिक. पण आनंदीला मला शरम वाटते हो. अमेरिकेला गेले, हाडाची काढ करून अभ्यास केला आणि काय झालंय? असं इतरांच्या भीतीवर जगण्याची पाळी यावी. मी इनामदारांची लेख अपमानित जीणं नको वाटतं हो. त्यापेक्षा मरण बरं. तुम्हीच विनवलं होतं. नोकरी सोडू नका म्हणून कळवलं होतं. तुमची नोकरी असती तर आज ही वेळ आली नसती आपल्यावर. असं दान घेण्याची पाळी नाही ती. आनंदी स्फुंदत होती. अस्थिपंजर उरलेला देह. रडताना वेडा वाकडा होणारा तिचा चेहरा त्यांना पावेना. त्यांनी बाराबंदी घातली. डोईवर पागोट ठेवलं. वाहना चढवताना बोलले, अहो, त्या पत्रानं तुमच्या मनास एवढ्या यातना होतील हे आधी कळतं तर ते पत्र तुमच्या काही हाती लागू दिलं नसतो हो. आनंदी दचकली. हेच बोलले काय? ती पुटपुटली. तिनं डोळे पुसले. हे कधीपासून आपल्या मनाचा एवढा विचार करायला लागले? नवरा बायकोचं नातं आपलं. ते सुखही तेव्हा उरबाडून घ्यायचे जेव्हा ते सुख आहे हे सुद्धा कळत नव्हतं. वयच तसं होतं. आपण 16-17च्या होईपर्यंत यानाच त्याची आसक्ती राहिली नाही. मला काय हवं काय नको याचा याने कधी विचारच केला नाही. आणि आज खरंच आता मात्र हे आपल्या जीवाला जराही तोशीस पडू देत नाही. पळभर म्हणून विसंबत नाही. आईच्या मायानं सगळं करतात. कफाची तस्त साफ करतात. अन्न पाणी औषध सार वेळेवारी करतात. रात्र रात्र उषा पायथ्याशी बसून असतात. माझ्या मनाला जपतात. यातलं थोडकं जरी मी अमेरिकेस होते तेव्हा करते तर कदाचित ही वेळच आली नसती. मी अमेरिकेत जाणार हे कळल्यापासूनच लोक वावड्या उठवत होते. आनंदी धर्मांतर करणार. आनंदी हिंदुस्थानला विसरणार. आनंदी आता नवऱ्याच्या हाती लागणार नाही.
मांसान्न खाऊन आनंदी धर्म बुडवणार. अमेरिकेत पत्रांचा पाऊस पडे. ओळख देखील नसलेले लोक मला सदुपदेश करण्याचं परम कर्तव्य बजावत होते. आप्तेष्ट, कुटुंबीय सारेच चौकशा, आरोप, उपदेश यांची खैरात करत होते. माझ्या प्रिय हिंदुस्थानच्या प्रतिनिधींनी तर मला जणू आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं होतं. मला विरोध करण्यात, मजवर संशय घेण्यात, नाही ते आरोप करण्यात त्यांना धन्यता वाटत होती. अगदी अगदी घायाळ होत होते हो मी. बाकी कोणाची नाही तरी तुमच्या साथीची अपेक्षा होती हो. हे समाजाविरुद्धचे युद्ध आपण दोघांनी मिळून सुरू केलं होतं. आपलं दोघांचं होतं ते, आणि तुम्ही मध्येच साथ सोडली. गोपाळरावांच्या पत्रातली जहरी वाक्य आनंदी भोवती फेर धरून नाचत होते. मध्ये हतबल आनंदी. आनंदीला नवऱ्याचा विसर पडला. आनंदीला गर्व झाला. तिला नवऱ्याला पत्र लिहिण्याचा कंटाळा येतो. ती पूर्वीसारखी उरली नाही. अहो तुम्ही तर मला अंतर्बाह्य ओळखत होता, पण मला बेईमान ठरवून साऱ्या स्त्रिया इथून तिथून सारख्याच असंही म्हणण्यापर्यंत मजल गाठलीत तुम्ही. आताही संतापानं, दुःखानं, असहाय्य वाटून आनंदी थरथरायला लागली, पण मनातलं वादळ शमेन. फोटोत साडीचा पदर किंचितसा सरकलेला पाहून तुम्ही माझ्यावर चौचालपणाचे, हलगर्जीपणाचे, निष्काळजीपणाचे आरोप केलेत. थंडीपासून बचाव व्हावा म्हणून विकच्छ साडी नेसते म्हटल्यावर तुम्हाला आनंदी छछोर वाटायला लागली. अमुक एक प्रकारची चोळी का घातलीस म्हणून जाब विचारलात. आनंदीच्या घशात पुन्हा एकदा दाटून आलं. तिनं उसासा टाकला. मनात विचारांची आवर्तनं सुरूच राहिली. जीव कोंडल्यासारखा झाला. आपणास वारा होऊन लिहिले होते हो. आपली बायको कशी आहे हे आपणास माहीतच आहे. या लेखणीचा व तिचा जितका परिचय आहे त्यापेक्षा आपला आणि तिचा अधिक आहे. माझा सर्व वेळ मी अभ्यासाकडे दिलेला आहे आणि मी आपलं आयुष्य देखील त्यातच खर्च करणार आहे. तथापि आपल्याविषयी काहीही झालं तरी हयगय होईल असं मनात सुद्धा येऊ देऊ नका. या जगात आपणच माझे सर्वस्व आहात. मजबद्दलचा असलेला एक प्रकारचा विश्वास हा मात्र मनातून घालवून लावू नये. या जगात आपली जागा कशानेच भरली जाणार नाही. आपल्या शब्द सामर्थ्याने आपण मजसाठी काय काय केले हे मी जाणून त्याविषयी कृतज्ञ नाही काय. आपण माझे नेते, शास्ते, समाधान करते व त्राते आहात इतकंच नव्हे, तर आपण मला गुलामगिरीतून मुक्त करून स्त्रियांच्या उत्तम पदवीप्रत नेऊन ठेविले आहे, आणि त्यामुळे मी सदोदित कृतज्ञ राहीन. माझ्या या शब्दांचा त्यावेळी तुम्हावर तिळभर देखील परिणाम झाला नाही. तो तसा होता तर तुम्ही मला हत्तीचं बळ देऊ शकला असता. पण या संशयाच्या आरोपाच्या वाळवीनं माझ्या मनाचा पार पार भुगा करून टाकला. वाईट एवढ्याच वाटतं की माझ्या रूपातलं तुमचं स्वप्न लयास गेलं, संपलं सगळं. गोपाळरावांनी आत येऊन दिवा लावला. त्यांना पाहून पुन्हा आनंदीचे डोळे भरून आले. वाहू लागले. नीरव दम कोंडला. ती धापा टाकू लागली. गोपाळराव धावले. त्यांनी तिला बस्ती केली, औषध पाजलं, चाटण दिलं. पार घाबरून गेले होते ते. आनंदीला पाहावेना. त्यांचा कसनुसा चेहरा, एखाद्या लहान मुलाचं आवडतं खेळणं त्याच्याच हातातून निसटून फुटावं तसा त्यांचा चेहरा दिसत होता. अपराधी, रडवेला. मघाचे सगळे विचार तिनं बळेच आवरले. आता या जर तरचा काहीच उपयोग नव्हता. कारण काहीही असो, पण हे अटळ विधिलिखित असावं.
कुंडलीतला अष्टमातला मंगळ क्रांतिकारी कृत्य घडवून अकाली मृत्यू देतो असं वाचलं होतं खरं. प्रार्थनापुढे इलाज नाही. आता पुढच्या प्रवासाची तयारी करायला हवी, महाप्रयाणाची. आपण चाललो आता. अमेरिकेत गेले तेव्हा लगेच विरहाने यांनी फार सुरेख पत्र लिहिलं होतं. या पत्राची किती किती पारायण केली होती आपण. काय काय लिहिलं होतं. आपलं धैर्य व आपला दृढनिश्चय पाहून खरोखरच मला नवल वाटलं. आपल्याविषयी आम्हा सर्वांस फारच अभिमान वाटतो. बायको माणूस असता तुमचं वर्तन फारच शौर्याचं व धीराचं असं होतं. अशी स्त्री खचितच 10 लाखांमध्ये एखादी आढळेल किंवा नाही याचा मला संशय वाटतो. आपल्या वियोगामुळे मला जे दुःख होत आहे त्याचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. मला माझ्या कर्तव्याच्याच कल्पनेनं शेवटपर्यंत धीर दिला होता. हाय हाय, मला वाटतं की मी आपणास फारच निष्ठुरपणाने वागवले. अगदी शेवटपर्यंत आपला संतोष ठेवण्याविषयी मी मुळीच यत्न केला नाही. या पृथ्वीवर परमेश्वराने माझ्याहून अधिक निर्दय मनाचा प्राणी निर्माण केला नसेल. आपण मला क्षमा कराल अशी माझी खात्री आहे. आपल्या मनाची शक्ती पाहून मला वाटते मी आपणापुढे काय पदार्थ आहे. आम्हा सर्वांस विसरून जाऊन हिंदुस्थानची गोष्ट मुळीच मनात आणू नये, कारण आम्ही वास्तविक फारच वाईट लोक आहोत. डायमंड हार्बर येथून तुमचे पत्र आले. मलाही जे पत्र लिहिता आले नसते असे पत्र आपण लिहिले हे पाहून मला फारच आनंद झाला. माझ्या आत्म्यास मुक्ती मिळावी म्हणून ईश्वर तुम्हास दीर्घायू व सुखी ठेवू. तुम्ही अमेरिकेत लोकांस प्रिय होण्याचा यत्न करावा. अमेरिकन लोक तुम्हास फार चाहतात असं ऐकण्याविषयी मी फार उत्सुक आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी स्नेह संपादन कराल अशी माझी पक्की खात्री आहे. समुद्रातील प्रवास तुम्हास कितपत सुखावह झाला हे कृपा करून मला कळवा. सविस्तर पत्र लिहून तुमच्या आगबोटीत जे इतर उतार होते त्यांनी तुम्हास ममतेने वागवले किंवा नाही याविषयी लिहा. तुम्हास यश आले म्हणजे त्यातच मी अत्यंत सुख मानेन. आगबोटीत मी तुम्हास एकटे सोडिले यावरून मी किती निर्दय आहे असं मनात येऊन मला वारंवार खेद होतो आहे. परंतु माझ्या निर्दय अंतःकरणापासून तुमचे हित हो व तुम्ही दीर्घायू व्हावे असे मी इच्छितो. ईश्वर तुम्हास आशीर्वाद देवो. मी निर्दय निष्ठुर आहे, तथापि माझे तुमच्यावर प्रेम नाही असे मला वाटत नाही. प्रत्येक क्षण मला एका शतकासारखा भासत आहे. मी आपल्या सानिध्यात असावं व आपल्या सेवेत तत्पर असावं असं वाटत असल्यास मी उद्याच निघण्यास तयार होईल. शब्दन शब्द आठवतोय ते पत्र आपलं सुखनिधान होतं जणू. त्या पत्रातल्या सारखे हे पुन्हा कधीच मिळाले नाही. तेव्हा हे फार एकटे पडले होते, सैरभैर झाले होते. आता तर आपल्यासाठी पुन्हा परतीची वाट नाही यांची समजूत घालायला हवी. वेळ वेळ फार थोडा आहे. अहो अहो, जरा इकडे यावं. आनंदीची क्षीण हाक. गोपाळराव लगबगीनं आले, अक्षरशः पळतच. आनंदीला त्या तशा अवस्थेतही हसू फुटलं. ही 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 अशी हसतीये का? ज्वराचा डोक्यावर परिणाम तर नाही झाला? गोपाळराव पाहतच राहिले. त्यांना तिचं ते हसणं भेसूर वाटायला लागलं. आनंदी अजूनही हसतच होती. तिच्या हातात सुबोध पत्रिकेचा अंक होता. जरट कुमारी विवाहाची टिंगल उडवण्यासाठी गोपाळरावांनी गाढवा गाढवीचे लग्न सनई चौघडा लावून आणि छापील निमंत्रण पत्रिका काढून साजरे केले ही बातमी त्यात होती. आनंदीला गोपाळरावांच्या जगावर रुसलेला कावलेला द्वाड मुलगा दिसू लागला. तिला खूप बोलायचं होतं त्यांच्याशी. आपण आता नाही बोललो तर बोलायचं राहून जाईल अशी भीती तिला वाटली.
तिनं मनातल्या मनात आवराआवर सुरू केली होती. केव्हाही कुठल्याही क्षणी निघावं लागणार होतं. माझी शेवटची इच्छा तुम्ही नक्की नक्की पुरी कराल ना? मला खात्री आहे. मरणानंतर माझी रक्षा ऑन थिओकडे पाठवाल ना? आनंदीनं काकुळतीनं विचारलं. नंतर ती स्वतःशीच बोलल्यासारखं बोलत होती. आई बहिणी यांचं सुख माझ्या दैवीच फार नव्हतं. त्याला कोण काय करणार. पण अमेरिकेतल्या रोझेलच्या घरात ऑन थिओनं मात्र मातृप्रेम दिलं. माहेरपण केलं. जणू आता तिच्याच कुशीत चिरनिद्रा घ्यायची. गोपाळरावांचा घसा दाटून आला. डोळ्यात पाणी जमायला लागलं. ते कसं बसं आवरताना चेहरा वेडा वाकडा झाला. त्याने आनंदीचा हात हातात घेतला. आनंदीचा सतेज देह आता फक्त अस्थिपंजर उरला होता. आता मी वाचत नाही. मृत्यूनं आपले पाश आवळायला सुरुवात केव्हाच केली. म्हणून तर वैद्यराज मेहेंदळ्यांनीही उपचार करणं नाकारलं. अमेरिकेत असतानाच मला त्याची चाहूल लागली होती. मला जमेल तेवढं केलं हो मी. आता माझ्या हातात काही राहिलं नाही. तुमची काळजी वाटते. जगले वाचले असते तर मी तुमची साथ केली असती. पण नियतीच्या मनात नसावं. तुमची धाव आपल्या समाजाच्या फार पुढे. अशांना समाज माफी देत नाही. उलट नाडतो, अडवतो. तुमचं असंच झालं. म्हणून तुमचं कुणाशी पटलं नाही. तुम्हाला विधवा विवाह करायचा होता. तुमच्या वयाची जोडीदारी मिळते. पण माझ्यासारखी 9 वर्षांची पोर गाठी पडली. आनंदी, नको नको ग असं बोलूस. अगदी थांबव. तू 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 भाग्य आहेस माझं. मीच करंटा. उकिडव्या बसलेल्या गोपाळरावांनी ढोपरात मान घुसवली. आनंदी तंद्रीतच बोलत होती. तुम्हास फार फार दुखवले या समाजाने. चावरे बोकरे करून सोडले. म्हणून तुम्ही असे वागता. लोकांना ते विक्षिप्त वाटतं. पण तुम्ही दाखवून दिलं हो. बायको माणूस काय करू शकते हे जगास दाखवून देईन हाच तुमचा एक ध्यास. त्यासाठी जीवाचे रान केलेत अगदी. मित्रमंडळी नाहीत, मौज मजा नाही, चांगलं चुंगलं खाणं पिणं इतकंच काय, पण संसार सुखही नाही घेतलं. मला अमेरिकेत पाठवलं. लोक माझं कौतुक करतात, पण तुमचा पराक्रम मोठा. यासाठी फार मोठं मन लागतं. मला वाटे अमेरिकेत शिकून आता हिंदुस्थानच्या बायका मुलास उपयोगी पडेल. पण हे नशिबात नव्हते. तुमचे श्रम वाया नाही गेले. तुम्ही कवाडं उघडलीत स्त्री शिक्षणाची. मला तुमचा फार फार अभिमान वाटतो हो. आनंदी, नको ग बोलू आता. श्रम झेपणार नाहीत तुला. नीच जरा वेळ. उद्या बोलू. उद्या? आनंदी हसली. गोपाळरावांना ते हसू फार केविलवाणं वाटलं. विजताना भगभगणाऱ्या दिव्यासारखं. गोपाळरावांना कुणी एक हिमालयातला साधू भेटला होता. त्यानं कसलीशी मुळी दिली होती. क्षयरोग नक्की बरा होईल म्हणाला. औषध जालिम होतं. पथ्य फार कडक होतं. मुळी दुधातून उगाळून द्यायची होती. 7 दिवस फक्त दूध. पाणी अजिबात द्यायचं नव्हतं. तुमच्या समाधानासाठी घेईन बापडी. पण आता मी या साऱ्याच्या पलीकडे गेले आहे हो. माझं निदान चुकायचं नाही. एवढ्या बोलण्यानेही आनंदी थकून गेली. शरीर खंगलं होतं, पण मनाची प्रगल्भता जराही कमी झाली नव्हती. मनात विचारांचा झंझावात चालूच होता. हलकल्लोळ उसळला होता. डीन डॉक्टर बॉडलेनी एकदा वर्गात बोलता बोलता बेडकाची गोष्ट सांगितली होती.
बॉइल्ड फ्रॉग सिंड्रोम. आपलाही असाच उकडलेला बेडूक झाला म्हणायचा. बेडूक हा प्राणी ॲम्फिबियन म्हणजे पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवरही. त्याला सभोवतालच्या वातावरणानुसार पाणी, हवा जे काही असेल त्याच्या तापमानानुसार म्हणजे शरीराचं तापमान कमी जास्त करून जुळवून घेता येतं. पण त्याची ही क्षमताच त्याचा बळी घेऊ शकते. म्हणजे असं की एखाद्या भांड्यात बेडूक आणि इतर प्राणी ठेवले आहेत अशी कल्पना करा. या पाण्याचं तापमान वाढवावयास सुरुवात केली तर इतर प्राणी ते सहन करू शकत नाहीत आणि चक्क भांड्याबाहेर पलायन करतात. बेडकाच्या विशेष क्षमतेमुळं तो मात्र आपल्या शरीराचं तापमान बदलतो आणि भांड्यातच राहतो, पळ काढत नाही. हळूहळू पाण्याचं तापमान अशा मर्यादेपर्यंत जातं की यापुढे बेडकाला आपल्या शरीराचं तापमान समायोजित करणं जमत नाही. पण आत्ता त्याच्या अंगात भांड्याबाहेर पळण्याची शक्तीही राहिलेली नसते. शिवाय भांडंही तापलेलं असतं आणि पाण्याचं भांड्याचं तापमान क्षणाक्षणाला सतत वाढत असतं. तात्पर्य, वेळीच बाहेर न पडल्यामुळे बेडूक उकडून मरतो. आपलंही असंच झालं. दृष्ट लागेल अशी प्रकृती होती आपली. आई तर दांडगट थोराड यावरूनही बोलायची. आईनं कधी ममतेच्या शब्दाचा उपयोग नाही केला. मला शिक्षा करायची ती लहानशा दोरीनं किंवा वादीनं नव्हे. तिनं नेहमी दगड, लाकडे आणि विस्तव यांच्याशीच गाठ ठेवली होती. गोपाळरावांचे सतत वटारलेले डोळे, तुला टाकून देईन, ख्रिस्ती होईन म्हणून धमक्या, 10व्या वर्षी अंगावर मोडलेली लाकडे, 12व्या वर्षी फेकून मारलेल्या खुर्च्या, बुके, 14व्या वर्षी अंमलात आणलेले नाना प्रकार, हे सर्व त्या वयाच्या व शरीराच्या मानाने अतिच कडक होते. मग बाळंतपण, गोपाळरावांचा विक्षिप्तपणा, तांदुल्याचं उराशी कवटाळलेलं थंडगार कलेवर समाजाचा विरोध, शाळेत जाते म्हणून लोकांनी दगड मारणं, अंगावर कचरा फेकणं, वाळीत टाकण्याच्या धमक्या, मग अमेरिकेत जायचं ठरल्यावर उठलेल्या वावड्या, बोटीवरचा प्रवास, तिथले अपमान, उपहास, जॉन्सनबाईचं हिडीस करणं, टिंगलटवाळी करणं, परका देश, परकी माणसं, परकी भाषा, पैशाची कमी, अभ्यासाचा ताण, गोपाळरावांचे काळीज थिजवून टाकणारे आरोप, शाकाहाराचा आपला आग्रह, तिथली थंडी, धुरकटलेली खोली, परदेशात राहूनही पारंपरिक स्त्रीच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा आपला अट्टहास. रमाबाईंनी मांसाहार स्वीकारला, आपण नाही. चुकलं का आपलं? कुणाला ठाव. पण शरीर कुपोषणाचा बळी ठरलं. तोच तो उकडलेला बेडूक झाला म्हणायचा. शरीरास, मनास फार फार राबविले आपण. अतिशयच कष्टविले. निमूट सगळे सहन केले. का? हेच प्राप्त नव्हते का? भारतीय स्त्रियांचा ज्या रोगापासून उद्धार करावा असं मनात होतं त्यातल्याच एका रोगानं, क्षयानं आपल्याला गाठलं. पुरत पोखरून टाकलं. स्वदेशासाठी काही करायचं मनात होतं. सगळं राहूनच गेलं. माझ्या मनात मृत्यूघंटा तेव्हाच वाजायला लागल्या होत्या. आता मरण अटळ आहे हे समजूनच नंतर प्रत्येक क्षण मी सर्वस्वानिशी जगण्याचा यत्न केला. मरणानंतर हिंदूंना जाळण्यात येतं हे ऐकून कॅरोलिन डॉल केवढी शहारली होती. आपणच तिला दिलासा दिला होता. मला यातून काहीच इजा होणार नाही. माझ्या शरीराला अग्नीचा स्पर्श होण्यापूर्वीच प्राण निघून गेलेला असेल. मृत्यू पावला पावलानं जवळ येतो. केव्हाही तो घास घेईल. अवघ्या 22 वर्षाच्या आयुष्यात बरे वाईट किती अनुभव घेतले आपण. खूप श्रीमंत म्हणायची मी या अनुभवांच्या बाबतीत. जगलेले सारे क्षण एक एक करून तिच्या मनात उभे ठाकत होते आणि तरंगत लांब जात होते. हलकं वाटत होतं.
हलकं वाटत होतं. स्वप्नात दर्शन देणारा तो पराक्रमी पूर्वज, लाड करणारे आपले तात्या, आईचे मारणारे हात, पाठीशी घालणारी आजी, गोपाळरावांचे वटारलेले डोळे, त्यांचं शिकवणं, बक्षीस म्हणून आणलेले बूट आणि ते घालून अलिबागच्या रस्त्यानं दोघांचं समुद्रावर फिरायला जाणं. इंग्रजी शिकण्यासाठी त्या मडमेच्या पायाशी बसून टांग्यातून शाळेत जाणं. डॉक्टर होण्यासाठी अमेरिकेत जाण्याचं नक्की होणं. ऑन थिओशी केलेला पत्रव्यवहार. टाळ्यांच्या गजरात विसर्जित झालेली श्रीरामपूरची जाहीर सभा. आपलं इंग्रजी भाषण. समुद्र लाटांवर हेलकावणारी सिटी ऑफ कलकत्ता. रोझेल स्टेशनवर ऑन थिओची भेट आणि जन्मांतरीची ओळख असल्यासारखी मारलेली गळामिठी. कॉलेजमधली ऑपरेशन थिएटर्स. टेबलांवर पसरलेले विच्छेदित मानवी देह. मानवी देहाला आपण आतून बघितलं. शरीराला ग्रासणारे रोग अभ्यासले. ऑन थिओचं ते खळखळून हसणारं घर, बावल्यांशी खेळणारी हेलेना आणि गळ्यात गळा घालणारी एमी, बर्फाचा स्नोमॅन आणि टाळ्या पिटणारे अंकल बेनी. माझी लाडकी ऑंट. कुठे कुठे गेले हे सारे? मला त्यांच्या जवळ जायचे, खूप जवळ. त्यांच्या कुशीत चिरविश्रांती घ्यायची. आपली रक्षा ऑन थिओकडे पाठवण्याचं यांनी कबूल केलंय. म्हणजे नक्की पाठवतील. तिला देखील आपली ही इच्छा माहीत आहे. ग्रीनवूड कंट्रीतली ती आत्म्यांसाठीची छोटी घरं, मेपलच्या पानांनी आच्छादलेली ती सुंदर बंगली मी दाखवली होती यांना. ते छोटं कबलारू घर माझ्यासाठी विकत घेऊया असं म्हटलं होतं. कसा असेल माझा आत्मा? पिवलासा धुक्याचा ढग की एखाद्या तेजस्वी ज्योतीसारखा? त्या औषधानं, दुधातल्या औषधानं अंगाची आग होतीये नुसती. पाणी नाही घ्यायचं म्हणे. पाणी नाही घ्यायचं म्हणे. त्यामुळे काय होईल? मृत्यू. मृत्यू. मला कवटाळायचे त्याला. नाही सहन होतो आता. नाही सहन होतो आता. 3 दिवस झाले शरीरातून पोळते नुसतं. द्या मला पाणी, द्या आता. द्या पाणी मला. औषध सुरू केलं तेव्हा सासूबाई म्हणाल्या होत्या की आधी तरी पाणी पिऊन घे, पण नव्हतं घेतलं निग्रहानं. आता जीव तळमळतो. पाणी 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 हवंय मला. द्या द्या पाणी द्या. हे संध्या करतायत. उठले वाटतं. ते पाणी तुळशी वृंदावनात नकाव टाकू. द्या द्या मला द्या ते पाणी. ऐकावं माझं. ऐकलं. मिळालं पाणी. पाजलं याने. ऐकलं माझं. केव्हापासून भेडसावणारा मृत्यू येईल आता. मी तर केव्हापासूनच तयार आहे. हे मृत्यू, मी कधीच स्वीकारलंय तुला. म्हणून नंतरचा प्रत्येक क्षण आसासून जगले. पदवीदान समारंभ, पुन्हा हिंदुस्थानचा किनारा, हे सगळं मिळेपर्यंत दूर राहिलास. खूप झालं. मरणम प्रकृती शरीराणाम. मरण दुःखद नसतंच. सुटका करते ते जीर्ण शरीराची यातना तू. आत्मा अविनाशी आहे. वासांसी जीर्णानी यथा विहाय. माझा पुनर्जन्म नक्की होईल. फिरूनी नवे जन्मे नमी. अनेक रूपात. माझ्या प्रिय हिंदुस्थानची सेवा करायची. परमेश्वर निष्ठुर नाही. माझी एवढी इच्छा तो नक्की पुरवेल, नक्की पुरी करेल. जीवनाच्या प्रदेशातून पाहताना मृत्यू गूढ वाटतो, अंधकारमय. मृत्यूच्या प्रदेशातून पाहताना जीवन कसं दिसत असेल? येते मी.